मन आणि त्याची शक्ती, मनाचं सामर्थ्य. युगानुयुगे माणसाचा अलौकिक शक्तीवर विश्वास असल्याचं सर्व जगभर आपल्याला आढळून येतं आणि अद्भुत अशा अनेक गोष्टी आपण सगळ्यांनी ऐकलेल्या आहेत. आपल्यापैकी पुष्कळांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला असेल. माझ्या प्रत्यक्ष अनुभवाला आलेल्या काही सत्य घटना आपल्याला सांगून मी या विषयाचा आरंभ करीन. एकदा मी एका माणसाविषयी असं ऐकलं की जर कोणी माणूस आपल्या मनात काही प्रश्न धरून त्याच्याकडे गेला तर तो माणूस त्याची ताबडतोब उत्तरं देतो. आणि मला असंही सांगण्यात आलं की तो भविष्य कथनही करतो. माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली आणि काही मित्रांना बरोबर घेऊन मी त्याला भेटायला गेलो. आमच्यापैकी प्रत्येकाला काही ना काही प्रश्न विचारायचे होते आणि चुका होऊ नयेत म्हणून आम्ही आमचे प्रश्न लिहून काढले आणि खिशात ठेवले. आमच्यापैकी एकाला पाहिल्याबरोबर त्या माणसाने आमचे कोणते प्रश्न होते ते सांगितलं आणि त्यांची उत्तरं दिली. त्यांनी नंतर कागदाच्या एका तुकड्यावर काहीतरी लिहिलं, तो गुंडाळला आणि त्याच्या मागच्या बाजूला मला सही करायला सांगितलं. आणि तो मला म्हणाला, हा कागद वाचू नका, तो आपल्या खिशात ठेवा. मी पुन्हा मागेपर्यंत तो तसाच राहू द्या. आमच्यापैकी प्रत्येकाला त्यांनी असंच करायला सांगितलं. भविष्य काळात आमच्या बाबतीत काय घडेल त्याचंही त्यांनी कथन केलं आणि नंतर तो म्हणाला, आता तुम्हाला वाटेल त्या भाषेतील एखादा शब्द किंवा वाक्य मनात धरा. त्याला न येणाऱ्या संस्कृत भाषेमधलं एक लांब लचक वाक्य मी मनात धरलं. तो म्हणाला, आता तो कागदाचा तुकडा तुमच्या खिशातून बाहेर काढा. आणि आश्चर्याची गोष्ट ही की ते संस्कृत वाक्य त्या कागदावर लिहिलेलं होतं. 1 तास अगोदर त्यांनी ते लिहिलेलं होतं आणि त्यावर पुढील शेरा लिहिला होता की मी जे हे लिहिलेलं आहे त्याला अनुसरून हा माणूस हेच वाक्य मनात आणेल. आणि तेच वाक्य मी मनात धरलं होतं. आमच्यापैकी दुसऱ्या एकाला असाच एक कागदाचा तुकडा दिलेला होता. त्यावर त्याची सही होती. त्याने तो आपल्या खिशात ठेवलेला होता. त्यालाही एक वाक्य मनात धरायला त्या माणसाने सांगितलं. त्याने अरबी भाषेतील एक वाक्य मनात धरलं. अरबी भाषा जाणणं त्या माणसाला अगदी अशक्य होतं. माझ्या मित्रानं कुराणातील एक उतारा मनात धरला होता आणि तोही त्या कागदावर लिहिलेला आम्हाला आढळला. आमच्यापैकी एक जण डॉक्टर होता. एका जर्मन वैद्यकशास्त्रातल्या पुस्तकातलं एक वाक्य त्यांनी मनात धरलं, तेही त्याच्या कागदावर लिहिलेलं आढळलं. काही दिवसानंतर मी पुन्हा या माणसाकडे गेलो. हेतू हा की पूर्वी कदाचित काही कारणामुळे आपली फसवणूक झाली असेल. मी दुसरे मित्र माझ्याबरोबर घेतले आणि यावेळी सुद्धा त्या माणसाला आश्चर्यकारक यश मिळालं. दुसऱ्या एका प्रसंगी भारतामध्ये मी हैदराबादला होतो. त्या ठिकाणच्या एका ब्राह्मणाविषयी मला सांगण्यात आलं. तो कितीतरी वस्तू उत्पन्न करी आणि त्या तो कुठून उत्पन्न करतो कोणालाच कळत नसे. हा माणूस तिथला व्यापारी होता, एक सन्मान्य गृहस्थ होता. आपण मला आपले चमत्कार दाखवा अशी मी त्याला विनंती केली. पण त्यावेळी त्या माणसाला ताप आलेला होता. भारतामध्ये असा एक सर्वसाधारण समज आहे की एखाद्या पवित्र साधू माणसांनी एखाद्या आजारी माणसाच्या डोक्यावर हात ठेवला तर तो बरा होतो. हा ब्राह्मण माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, महाराज, आपण आपला हात माझ्या डोक्यावर ठेवा म्हणजे माझा ताप जाईल. मी म्हणालो, ठीक आहे, पण आपण मला आपले चमत्कार दाखवा. त्यांनी कबूल केलं. त्याच्या इच्छेप्रमाणे मी माझा हात त्याच्या डोक्यावर ठेवला. नंतर आपलं वचन पूर्ण करण्यासाठी तो माझ्याकडे आला. त्याच्या कमरेला फक्त लंगोटी होती. त्याचे इतर सर्व कपडे आम्ही काढून घेतले. माझ्याजवळ एक घोंगडी होती, ती मी त्याला गुंडाळून घेण्यासाठी दिली कारण फार थंडी होती. मग मी त्याला एका कोपऱ्यात बसायला सांगितलं. 25 माणसांची नजर त्याच्याकडे लागलेली होती आणि तो म्हणाला, तुम्हाला जे काही हवं असेल ते कागदावर लिहा. त्या प्रदेशात जी कधीही होत नाहीत अशी द्राक्ष, संत्री इत्यादी फळांची नावं आम्ही लिहिली आणि ते कागदाचे तुकडे आम्ही त्याला दिले. आणि आश्चर्य असं की त्याच्या घोंगडीमधून द्राक्ष, संत्री यांचे ढीगच्या ढीग बाहेर पडले. त्या सर्व फळांचं जर वजन केलं असतं तर ते त्या माणसाच्या वजनाच्या दुप्पट भरलं असतं. त्यांनी नंतर आम्हाला ती फळं खायला दिली. आमच्यापैकी काहींनी हरकत घेतली. त्यांना असं वाटलं की ही नजरबंदी किंवा जादूचा खेळ आहे. पण त्या माणसानं स्वतःच ती फळं खायला सुरुवात केली. म्हणून आम्ही सर्वांनी ती खाल्ली. ती फळं खायला योग्य अशीच होती. शेवटी त्यांनी गुलाबाच्या फुलांचे ढीग काढून दाखवले. त्यातलं प्रत्येक फूल सुंदर होतं. त्यांच्या पाकळ्यांवर दवाचे बिंदू होते. त्यातील एकही फूल कुस्करलेलं किंवा चिरडलेलं नव्हतं किंवा त्यांना कसलाही धक्का लागलेला नव्हता. अशा फुलांचे त्यांनी ढीगच्या ढीग काढून दाखवले. मी जेव्हा त्याला याबाबतीत खुलासा विचारला तेव्हा तो म्हणाला, ही सगळी हातचलाखी आहे. ते काहीही असो, ती केवळ हातचलाखी असणं शक्य नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर या सगळ्या वस्तू त्यांनी कुठून आणल्या?
असो, तर अशा कितीतरी प्रकारच्या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत. भारतामध्ये जर आपण भ्रमण केलं तर अनेक ठिकाणी अशा शेकडो गोष्टी आपल्याला आढळून येतील. प्रत्येक देशामध्ये अशा गोष्टी घडत असतात. या तुमच्या अमेरिकेत सुद्धा तुम्हाला अशा काही आश्चर्यकारक गोष्टी आढळून येतील. यामध्ये पुष्कळशी बनवाबनवी असते हे निश्चित. पण जेव्हा तुम्ही अशी बनवाबनवी पाहता तेव्हा तुम्हाला असं म्हणणं भाग आहे की ती बनवाबनवी कशाची तरी नक्कल आहे. कुठेतरी काहीतरी सत्य हे असलंच पाहिजे आणि त्याचीही नक्कल असली पाहिजे. जी गोष्ट मुळी अस्तित्वातच नाही तिची नक्कल तुम्हाला करता येणार नाही. जी गोष्ट सत्य आहे तिचीच नक्कल करता येणं शक्य आहे. फार प्राचीन काळी हजारो वर्षांपूर्वी भारतामध्ये अशा गोष्टी आजच्यापेक्षा कितीतरी अधिक घडत असत. जेव्हा एखाद्या देशातील लोकसंख्या वाढते तेव्हा मानसिक शक्तीचा ऱ्हास होतो असं मला वाटतं. उलट जर एखादा देश विस्तृत असेल आणि तिथली लोकसंख्या विरळ असेल तर त्या ठिकाणी मानसिक शक्ती अधिक कार्यक्षम असते. हिंदूंना विश्लेषण अधिक प्रिय असल्यामुळे त्यांनी या गोष्टी विचारात घेऊन संशोधन सुरू केलं आणि त्यांनी त्यातून काही महत्त्वाचे निष्कर्ष काढले. त्यांनी त्याचं शास्त्र बनवलं. या सगळ्या गोष्टी जरी अद्भुत असल्या तरी नैसर्गिक आहेत ही गोष्ट त्यांना आढळून आली. त्यांच्यात अनैसर्गिक असं काहीच नाही. जडविश्वातील दुसऱ्या कोणत्याही घटनांप्रमाणे ह्या घटनाही नियमबद्ध आहेत. असा शक्तिशाली माणूस जन्माला यावा ही काही निसर्गाची लहर नव्हे. अशा असामान्य शक्तीचा पद्धतशीर अभ्यास करणं, त्यांची साधना करणं आणि त्या संपादन करणं या गोष्टी शक्य आहेत. या शास्त्राला त्यांनी राजयोग असं नाव दिलं. हजारो माणसं या शास्त्राचा व्यासंगपूर्वक अभ्यास करतात आणि अखिल भारताच्या दृष्टीने हा दैनंदिन पूजा अर्चेचा एक भाग झालेला आहे. या साऱ्या अलौकिक शक्ती माणसाच्या मनात असतात असा त्यांनी निष्कर्ष काढलेला आहे. हे माणसाचं मन म्हणजे विश्व मनाचाच एक अंश होय. प्रत्येक मन दुसऱ्या मनाला जोडलेलं असतं आणि प्रत्येक मन मग ते कुठेही असो त्याचा सर्व जगाशी प्रत्यक्ष संबंध असतो. ज्याला विचार संक्रमण म्हणतात ती चमत्कृतीपूर्ण घटना आपण पाहिली नाही का? एखादा माणूस या ठिकाणी काही विचार करत असतो आणि तो विचार दुसऱ्या ठिकाणी असलेल्या दुसऱ्या एखाद्या माणसाच्या ठिकाणी व्यक्त होत असतो. एखादा माणूस दूर अंतरावर असलेल्या दुसऱ्या एखाद्या मनुष्याकडे एखादा विचार पाठवू इच्छितो. या दुसऱ्या मनुष्याला कळतं की तो विचार आपल्याकडे येतो आहे आणि तो माणूस तो विचार जसाच्या तसा ग्रहण करतो. ही घटना केवळ योगायोगाने घडत नाही तर पूर्व साधनेमुळे ती घडते. अंतरामुळे काहीच फरक पडत नाही. विचार त्या दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचतो आणि त्याला तो समजतो. समजा जर तुमचं मन सर्वांपासून पृथक असतं आणि माझंही मन त्याचप्रमाणे पृथक असतं आणि या दोहोंमध्ये काही संबंध नसता तर माझा विचार तुमच्यापर्यंत कसा पोहोचू शकला असता? सामान्यपणे माझा विचार तुमच्यापर्यंत प्रत्यक्षपणे पोहोचू शकत नाही. प्रथम त्याचं आकाशतत्वाच्या म्हणजे इथरच्या स्पंदनांमध्ये रूपांतर व्हावं लागतं. नंतर ती स्पंदनं तुमच्या मेंदूत शिरतात. तिथे त्यांचं रूपांतर तुमच्या स्वतःच्या विचारात होतं. एका ठिकाणी विचार आकाशतत्वाच्या स्पंदनात विलीन होतो आणि दुसऱ्या ठिकाणी ती स्पंदनं पुन्हा विचारांचं रूप धारण करतात. अशा रीतीने विचार अप्रत्यक्षपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. पण विचार संक्रमणाच्या बाबतीत असं काहीच घडत नाही. त्यात विचार प्रत्यक्षपणे सरळ सरळ दुसऱ्या ठिकाणी पोहोचतो. योगी म्हणतात त्याप्रमाणे मन ही अखंड वस्तू आहे हे यावरून दिसून येतं. मन हे विश्वव्यापी आहे. महासागरातील अनंत लाटा जशा त्याच महासागराचे अंश असतात त्याचप्रमाणे तुमचं मन, माझं मन, आपल्या सगळ्यांची मनं त्याच विश्वमनाचे अंश आहेत. या अखंडत्वामुळे आपण आपले विचार एकमेकांना प्रत्यक्षपणे सरळ सरळ कळवू शकतो. आपल्या भोवती काय घडतंय हे आपण पाहताच. या जगात सर्वजण एकमेकांवर प्रभाव पाडण्यासाठी प्रयत्न करत असतात. आपल्या स्वतःच्या शरीर रक्षणासाठी आपल्या शक्तीचा काही भाग खर्च होत असतो. त्या व्यतिरिक्त आपल्या शक्तीचा प्रत्येक कण प्रतिदिनी दुसऱ्या व्यक्तींवर प्रभाव पाडण्याच्या कामी खर्च होत असतो. आपली शरीरं, आपले सद्गुण, आपली बुद्धी, आपलं अध्यात्म हे सगळे दुसऱ्यावर सतत प्रभाव पाडत असतात. या उलट इतर सर्वांचा आपल्यावर प्रभाव पडत असतो. आपल्या सभोवार हे सतत चालू आहे. आता आपण एक प्रत्यक्ष उदाहरण घेऊ. एक मनुष्य येतो. तो फार शिकलेला आहे हे तुम्हाला माहिती असतं. त्याची भाषा सुंदर असते. तो तासन तास तुमच्यापाशी बोलतो, पण तुमच्यावर काहीच प्रभाव पाडू शकत नाही. दुसरा एखादा माणूस येतो.
तो थोडेसे शब्द उच्चारतो, पण ते व्यवस्थित मांडलेले किंवा व्याकरणशुद्ध नसतात. असं असूनही तो तुमच्यावर खूप प्रभाव पाडतो. तुमच्यापैकी पुष्कळांनी ही गोष्ट पाहिलेली आहे. याच्यावरून ही गोष्ट स्पष्ट होते की केवळ शब्दांनीच नेहमी प्रभाव पडत नसतो. दुसऱ्यावर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने शब्द किंबहुना विचार यांचा भाग 1/3 असतो. याबाबत मनुष्याचं व्यक्तिमत्वच महत्वाचा घटक असतं आणि त्यानेच 2/3 प्रभाव पडत असतो. ज्याला आपण माणसाच्या व्यक्तिमत्वाची आकर्षण शक्ती म्हणतो, ती बाहेर पडते आणि आपल्यावर प्रभाव पाडते. आपल्या कुटुंबामध्ये किंवा घरामध्ये कुटुंब प्रमुख असतात. काही कुटुंब प्रमुख यशस्वी होतात तर काही अयशस्वी ठरतात. असं का? आपल्या अपयशाचं खापर आपण दुसऱ्याच्या डोक्यावर फोडतो. मी अयशस्वी ठरलो की लगेच अमुक तमुक मनुष्य हा माझ्या अपयशाचं कारण आहे असं मी सांगायला सुरुवात करतो. अपयशाच्या बाबतीत आपण स्वतःचे दोष आणि कमकुवतपणा कबूल करणं हे कोणालाही आवडत नाही आणि प्रत्येक मनुष्य स्वतःला दोषरहित किंवा निर्दोषी समजत असतो आणि तो दुसऱ्या व्यक्तीला, गोष्टीला किंवा नशिबाला दोष देत असतो. कुटुंबप्रमुख जेव्हा अयशस्वी होतात तेव्हा त्यांनी स्वतःला असा प्रश्न विचारला पाहिजे की काही माणसं घर उत्तम रीतीने चालवतात आणि दुसरे काही ते करू शकत नाहीत, याला कारण काय? हा फरक त्या माणसावर अवलंबून असतो. त्याचं व्यक्तिमत्वच याला जबाबदार असतं. मानवजातीच्या थोर नेत्यांकडे नजर टाकली तर आपल्याला नेहमी असं आढळून येतं की त्यांचं व्यक्तिमत्वच त्यांच्या प्रभावाचं मुख्य कारण होतं. आता गतकाळातील थोर ग्रंथकार आणि विचारवंत यांचा आपण विचार करा. खरं सांगायचं तर त्यांनी कितीसे मौलिक विचार आपल्यासमोर ठेवले आहेत. प्राचीन समाजनेत्यांनी जे साहित्य मागे ठेवलं आहे ते विचारात घ्या. त्यांचा प्रत्येक ग्रंथ आपण तपासून पहा, त्याचं मूल्यमापन करा. जगात आत्तापर्यंत जे अभिनव आणि मूलगामी असे विचार निर्माण झाले ते हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच आहेत. त्यांनी आपल्यासाठी ठेवलेल्या ग्रंथांमधून त्यांचे विचार वाचा. हे ग्रंथकार आपल्याला काही फार महान वाटत नाहीत, पण तरी ते त्यांच्या त्यांच्या काळात फार महान होते हे आपल्याला माहिती आहे. कशामुळे ते असे थोर झाले? त्यांच्या विचारांमुळे नव्हे, त्यांच्या ग्रंथांमुळे नव्हे, त्यांच्या व्याख्यानांमुळे नव्हे, तर जे आपल्याला आज दिसत नाही, जे कालाच्या ओघात निघून गेल्यासारखं दिसतं, असं काहीतरी त्यांच्या थोरपणाचं कारण होतं आणि ते म्हणजे त्यांचं महान व्यक्तिमत्व होय. मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे व्यक्तीचा 2/3 प्रभाव तिच्या व्यक्तिमत्वाचा असतो आणि 1/3 प्रभाव तिच्या बुद्धीचा किंवा शब्दांचा असतो. खरा माणूस म्हणजेच माणसाचं व्यक्तिमत्व हेच आपल्यावर प्रभाव पाडत असतं. आपली कर्म म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाची केवळ बाह्य अभिव्यक्ती असतात. माणसाचं व्यक्तिमत्व कर्मांमधून प्रकट होतच. कारणाचं पर्यवसन कार्यात झालंच पाहिजे. सर्व शिक्षणाचा हेतू माणसाचं व्यक्तिमत्व घडवणं हाच असायला पाहिजे. पण त्याऐवजी आपण बाहेरच्याच बाजूला रंगसफेदी करण्यात घडून गेलो आहोत. आत व्यक्तिमत्वाचा अभाव असताना केवळ बाहेरून रंगसफेदी करण्यात काय स्वारस्य आहे? सर्व शिक्षण वळणाचं ध्येय आणि कार्य माणसाचा विकास घडवून आणणं हे आहे. जो माणूस जे व्यक्तिमत्व दुसऱ्यावर प्रभाव पाडू शकतं, जे आपल्या बांधवांवर जादूची मोहिनी पाडतं, ते शक्तीचं केंद्र असतं. जेव्हा हे शक्तिशाली व्यक्तिमत्व तयार होतं तेव्हा तो मनुष्य वाटेल ती गोष्ट करू शकतो. ज्या कशावर अशा व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल ते कार्यक्षम होऊन जाईल. आपल्याला असं आढळून येईल की ही गोष्ट जरी खरी असली तरी आपल्याला माहीत असलेल्या कोणत्याही भौतिक सिद्धांताच्या आधारानं ती स्पष्ट करता येणार नाही. रसायनशास्त्र किंवा पदार्थविज्ञानशास्त्र यांच्या ज्ञानाच्या आधारावर आपल्याला ही गोष्ट कशी स्पष्ट करता येणार? कितीसा प्राणवायू, हायड्रोजन, कार्बन, निरनिराळ्या अवस्थातील किती अणु, परमाणू किंवा पेशी या आश्चर्यकारक व्यक्तिमत्वाचं स्पष्टीकरण करू शकतील? तरी देखील हे व्यक्तिमत्व सत्य आहे हे आपल्याला माहिती आहे. इतकंच नव्हे तर ते मानवाचं सत्य स्वरूप आहे. तेच जगत असतं, चालत असतं, काम करत असतं, प्रभाव पाडत असतं, आपल्या बांधवांना प्रेरणा देत असतं आणि व्यक्तीच्या मृत्यूबरोबरच ते निघूनही जात असतं. त्या व्यक्तीची बुद्धी, तिचे ग्रंथ, तिचं कार्य या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे केवळ अवशेष आहेत. याचा विचार करा. थोर धर्माचार्य आणि महान तत्वज्ञ यांची तुलना करा. या तत्वज्ञांनी अत्यंत आश्चर्यकारक ग्रंथ लिहिलेले आहेत आणि तरीही त्यांनी मानवाच्या अंतरंगावर, व्यक्तिमत्वावर क्वचितच परिणाम घडवलेला आहे. उलट पक्षी धर्माचार्यांनी आपल्या जीवनात आपापल्या देशाला पूर्णपणे हलवून सोडलेला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळेच हा फरक झालेला आहे.
तत्वज्ञांच्या बाबतीत व्यक्तिमत्वाचा प्रभाव अत्यंत अल्प असतो, तर थोर धर्मसंस्थापकांच्या बाबतीत तो फार प्रचंड असतो. तत्वज्ञाच्या व्यक्तिमत्वाचा केवळ बुद्धीवर प्रभाव पडतो, तर धर्मसंस्थापकाच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव संपूर्ण जीवनावर पडतो. पहिली क्रिया ही साधी रासायनिक क्रिया आहे. त्या ठिकाणी काही रासायनिक घटक एकत्र येतात, त्यांचा हळूहळू संयोग होतो आणि योग्य परिस्थितीमध्ये त्यातून एक तर प्रकाश उत्पन्न होईल किंवा तो उत्पन्न होणारही नाही. पण दुसरी क्रिया ही मशालीच्या क्रियेसारखी आहे. ही मशाल एकामागून दुसरा दिवा शीघ्र गतीने पेटवत जाते. या व्यक्तिमत्वाचा विकास साधणारे सिद्धांत आपण शोधून काढले आहेत, असा योगशास्त्राचा दावा आहे. या नियमांच्या आणि पद्धतीचा लक्षपूर्वक अभ्यास करून कोणीही आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतो आणि ते प्रभावी करू शकतो. ही एक व्यवहार्य अशी महत्वाची गोष्ट आहे आणि सर्व शिक्षणाचं रहस्य त्यातच आहे. जगात सर्वांना उपयोगी पडण्यासारखी ही गोष्ट आहे. स्वतःचं व्यक्तिमत्व प्रभावी बनवणं ही गृहस्थ, गरीब, श्रीमंत, व्यापारी, धार्मिक अशा प्रत्येक माणसाच्या जीवनातील फार महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला ठाऊक असलेल्या भौतिक सिद्धांतांच्या पलीकडे दुसरे काही सूक्ष्म स्वरूपाचे सिद्धांत आहेत. भौतिक विश्व, मानसिक विश्व, आध्यात्मिक विश्व अशा निरनिराळ्या स्वतंत्र सत्ता आहेत असा याचा अर्थ नाही. जे काही आहे ते एकच आहे, एकच सत्ता अस्तित्वात आहे. आपल्याला असं म्हणता येईल की अधिकाधिक सूक्ष्म होत जाणारी ही एक वस्तू आहे. सगळ्यात स्थूल भाग या भौतिक विश्वात आहे, तो अधिकाधिक सूक्ष्म होत जातो. त्याच्या अतिसूक्ष्म भागाला आपण आत्मा असं म्हणतो आणि त्याच्या अत्यंत स्थूल भागाला आपण शरीर असं म्हणतो. जे पिंडी तेच ब्रह्मांडी. आपलं हे विश्व अशाच प्रकारचं आहे. ते बाह्यतः स्थूल असून अधिकाधिक सूक्ष्म होत गेलं आहे आणि शेवटी ते ईश्वर स्वरूप बनलेलं आहे. आपल्याला देखील ही गोष्ट माहिती आहे की महान शक्ती ही सूक्ष्मामध्ये आहे, स्थूलामध्ये नाही. एखादा मनुष्य फार मोठं वजन उचलताना आपण पाहतो, त्याचे स्नायू फुगतात, त्याच्या सर्व देहावर पडलेल्या ताणाच्या खुणा आपल्याला दिसतात. आपली अशी समजूत होते की स्नायूंमध्ये खूप शक्ती आहे. पण बारीक तंतूंसारखे जे अनेक मज्जातंतू असतात, त्यांमुळे या स्नायूंना शक्ती प्राप्त होत असते. ज्या क्षणी स्नायूंपर्यंत पोहोचणारा एखादा तंतू तुटतो, त्या क्षणी हे स्नायू कार्य करण्यास असमर्थ ठरतात. हे बारीक तंतू याहीपेक्षा सूक्ष्म अशा वस्तूंपासून शक्ती संपादन करतात. ती सूक्ष्म वस्तू पुन्हा तिच्याही पेक्षा सूक्ष्म अशा वस्तूपासून म्हणजेच विचारापासून शक्ती ग्रहण करते आणि ही प्रक्रिया सतत चालू राहते. म्हणून जे सूक्ष्म आहे तेच शक्तीचं अधिष्ठान आहे. स्थूल पदार्थाची हालचाल आपल्याला दिसते, पण सूक्ष्म वस्तूंची हालचाल आपल्याला दिसत नाही. जेव्हा एखादी स्थूल वस्तू हलते तेव्हा ती आपल्याला हलताना दिसते आणि स्वाभाविकपणे हालचालीचा संबंध स्थूल वस्तूशी आहे अशी आपली कल्पना होते. पण खरं बोलायचं तर सर्व शक्ती ही सूक्ष्मातच आहे. सूक्ष्मातील गती आपल्याला दिसत नाही. कदाचित याचं कारण असं असू शकेल की ही गती इतकी द्रुत असते की ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही. पण एखाद्या शास्त्रीय संशोधनाद्वारे या सूक्ष्म शक्तीचा जर आपल्याला परिचय झाला तर ही शक्ती सर्व अभिव्यक्तीचं कारण असल्यामुळे सर्व व्यक्त विश्व आपल्या नियंत्रणाखाली येईल. तलावाच्या तळापासून एक लहानसा बुडबुडा वर येतो. तो वर येत असताना आपल्याला दिसत नाही, पण तो जेव्हा पृष्ठभागावर येऊन फुटतो तेव्हाच तो आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे विचार बहुतांशी विकसित झाल्यावर किंवा त्याचं कृतीत रूपांतर झाल्यावर ते आपल्याला कळतात. आपण नेहमी अशी तक्रार करतो की आपल्या कृतीवर आपला ताबा राहत नाही, विचारांवरही ताबा राहत नाही. पण तो राहणार कसा? जर सूक्ष्म गतीचं, हालचालीचं आपल्याला नियंत्रण करता आलं, विचाराच्या मुळाशी जाऊन विचार विकसित होण्यापूर्वी किंवा त्याचं कृतीत रूपांतर होण्यापूर्वी जर आपण तो नियंत्रित करू शकलो, तरच या सर्वांवर आपण ताबा मिळवू शकू. ज्या पद्धतीने या सूक्ष्म गतीचं आपल्याला पृथक्करण करता येईल, संशोधन करता येईल, त्या समजून घेता येतील, त्यावर ताबा ठेवता येईल, अशी एखादी पद्धत जर आपल्याला उपलब्ध झाली तर या सूक्ष्म शक्तींवर, या सूक्ष्म कारणांवर विजय मिळवून आपण स्वतःवर नियंत्रण ठेवणं आपल्याला शक्य होईल. आणि ज्या माणसाचा स्वतःच्या मनावर पूर्ण ताबा असतो त्याचा निश्चितच इतरांच्या मनावर ताबा राहू शकतो. त्यामुळे पवित्र आणि नीतिमत्ता ही सर्वदा धर्मांची उद्दिष्ट मानली गेली आहेत. शुद्ध अंतःकरणाचा आणि सदाचारी माणूस स्वतःवर ताबा ठेवत असतो. सर्वांची मनं सारखीच असतात, कारण ती एकाच विश्वमनाचे भाग आहेत. मातीच्या एका ढेकळाचं स्वरूप ज्यानं जाणलं त्यांनी विश्वातील सर्व मातीचं स्वरूप ओळखलं.
जो स्वतःचं मन ओळखतो आणि ते ताब्यात ठेवतो त्यालाच प्रत्येक मनाचं रहस्य समजतं आणि त्यालाच प्रत्येक मनावर ताबा मिळवता येतो. या सूक्ष्म कारणांवर जर आपण ताबा मिळवला तर आपली कितीतरी भौतिक दुःख दूर होऊ शकतील. या सूक्ष्म गतीवर जर आपण प्रभुत्व मिळवलं तर आपली कितीतरी काळजी दूर होईल. तसंच या सूक्ष्म शक्तीचं जर आपण नियंत्रण करू शकलो तर कितीतरी प्रकारचं अपयश आपल्याला टाळता येईल. ही आहे सूक्ष्मावर ताबा मिळवण्याची उपयुक्तता. पण याहीपेक्षा त्याचा अधिक उच्च असा दुसरा हेतू आहे. आता मी आपल्यासमोर एक तात्विक विचार मांडतो. त्यासंबंधी मी सध्या वाद घालणार नाही, पण त्यासंबंधीचा केवळ निष्कर्षच मी आपल्यापुढे ठेवणार आहे. एखादा मानववंश ज्या ज्या अवस्थांमधून गेलेला असतो त्या सर्व अवस्थांमधून त्या वंशातील प्रत्येक मनुष्य आपल्या बाल्यावस्थेत जात असतो. फरक एवढाच की त्या मानववंशाला त्या अवस्थांमधून जाण्यासाठी हजारो वर्ष लागतात, तर बालकाला त्यासाठी थोडीशीच वर्ष पुरतात. आरंभी लहान मूल म्हणजे प्राचीन रानटी माणसासारखं असतं. ते आपल्या पायाखाली फुलपाखरू चिरडून टाकतं. आपल्या मानववंशातील रानटी पूर्वजांप्रमाणे या लहान मुलाची प्रथमावस्था असते. ते जसजसं वाढतं तसतसं त्याला अनेक अवस्थांमधून जावं लागतं आणि सरते शेवटी ते आपल्या वंशाच्या विकसित अवस्थेला येऊन पोचतं. फक्त बालकाच्या बाबतीत ही गोष्ट लवकर किंवा जलद होते इतकंच. आता अखिल मानव समाज ही एक जात माना किंवा सर्व प्राणी, मानव आणि खालच्या श्रेणीतील सर्व जीव यांना एक समष्टी माना, ही सर्व समष्टी एकाच ध्येयाकडे वाटचाल करत आहे. या ध्येयाला आपण पूर्णत्व असं नाव देऊ. असे काही स्त्री पुरुष जन्माला येतात की ज्यांना अखिल मानव जातीच्या संपूर्ण प्रगतीची पूर्वकल्पना असते. युगानुयुगे न थांबता किंवा पुन्हा पुन्हा जन्म न घेता अखिल मानवजात या पूर्णावस्थेला पोहोचेपर्यंतची वाट न बघता ते जणू काही आपल्या आयुष्याच्या थोड्याच वर्षात द्रुतगतीने पूर्णत्वाप्रत जाऊन पोहोचतात. आपण जर खरोखर स्वतःशी प्रामाणिक असू तर ही प्रगतीची प्रक्रिया आपण जलद पूर्ण करू शकू. जर एखाद्या बेटावर काही असंस्कृत माणसांना राहू दिलं, त्यांना केवळ पुरेसं अन्न, वस्त्र, निवारा दिला, तर ते लोक हळूहळू सुधारतील आणि सभ्यतेच्या उच्च उच्च पायऱ्या गाठू शकतील. आपल्याला हेही माहीत आहे की इतर आणखी काही उपायांनी हा विकास जलदपणे घडवून आणता येईल. झाडांच्या वाढीला आपण मदत करतो नाही का? निसर्गावर सोपवून दिल्यावरही ती वाढली असतीच. फरक एवढाच, एरवी ज्यांना जेवढा वेळ लागला असता त्यापेक्षा कमी वेळात त्यांची वाढ होण्यासाठी आपण त्यांना मदत करतो. कृत्रिम उपायांनी पदार्थाची वाढ जलद घडवून आणणं हेच आपण सर्व काळ करत असतो. तर मग माणसाच्या विकासाची गती आपल्याला का वाढवता येणार नाही? एखाद्या संपूर्ण मानव वंशाच्या बाबतीत असं करणं आपल्याला शक्य आहे. परदेशात प्रचारक का पाठवतात? ह्या उपायानं मानव जातीचा विकास जलद होऊ शकतो म्हणून. तर मग व्यक्तीचा विकास आपल्याला जलद करता येणार नाही का? निश्चितपणे करता येईल. या विकासाच्या गतीला आपल्याला काही मर्यादा घालता येईल का? एका आयुष्याच्या कालखंडात माणसाची कितपत प्रगती होते हे काही आपल्याला सांगता येणार नाही. मनुष्य इतकीच प्रगती करू शकेल, अधिक नाही, असं म्हणायला आपल्याजवळ काही आधार नाही. परिस्थिती अनुकूल असेल तर त्याची आश्चर्यकारक प्रगती होईल. आपल्याला पूर्णावस्था प्राप्त होईपर्यंत आपल्या प्रगतीला कोणती मर्यादा असू शकणार? यातून कोणता निष्कर्ष निघतो? हाच की ज्या पूर्णावस्थेप्रत मानवजात कोट्यावधी वर्षांनी पोहोचायची आहे ती पूर्णावस्था माणसाला आजच लाभू शकेल. आणि योग्यांचं हेच म्हणणं आहे. थोर अवतारी पुरुष आणि धर्मसंस्थापक ही अशा प्रकारची माणसं आहेत. एकाच जीवनात ते पूर्णत्वाला पोहोचले. जगाच्या इतिहासात सर्व कालखंडात आपल्याला अशी माणसं आढळून येतात. नुकतेच एक थोर पुरुष होऊन गेले. संपूर्ण मानवजातीचं जीवन ते एकाच जीवनात जगले आणि एकाच जन्मात ते पूर्णत्वाप्रत पोचले. विकासाची ही द्रुतगती सुद्धा काही नियमांनुसार होत असली पाहिजे. कल्पना करा की हे नियम आपण शोधून काढले, त्यांचं रहस्य आपण समजून घेतलं आणि आपल्या गरजेप्रमाणे त्यांचा उपयोग केला तर आपला विकास निश्चितच होईल. आपल्या विकासाला जलद गती प्राप्त होईल, आपली प्रगती लवकर होईल आणि याच जन्मात आपण पूर्णावस्थेला पोहोचू. ही आपल्या जीवनाची उच्च बाजू आहे. हे पूर्णत्वच मनाचा किंवा मनाच्या शक्तीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राचं अंतिम ध्येय आहे. पैसा किंवा इतर भौतिक वस्तू देऊन इतरांना मदत करणं आणि निर्विघ्नपणे जीवन घालवण्यास शिकवणं या गोष्टी गौण होत. मानवाला पूर्णत्वाची प्राप्ती करून देणं हा या शास्त्राचा उपयोग आहे.
त्यासाठी युगानुयुग वाट बघण्याची काही आवश्यकता नाही. महासागरातल्या लाटांबरोबर इकडे तिकडे वाहत जाणाऱ्या एखाद्या लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे जड प्रवृत्तीच्या हातातलं केवळ खेळणं बनण्याची गरज नाही. आपण शक्ती संपन्न व्हावं, आपल्या विकासाचं कार्य आपल्या स्वतःच्या हाती घ्यावं, ते निसर्गावर सोपवू नये आणि अखेर या मर्यादित जीवनाच्या पलीकडे जावं, ही या शास्त्राची अपेक्षा आहे. हेच या शास्त्राचं उदात्त ध्येय आहे. ज्ञान, शक्ती आणि सुख या बाबतीत मानवाची प्रगती होत आलेली आहे. मानवजात ह्या दृष्टीने आपली सतत प्रगती होते आहे. हे सत्य आहे, अगदी सत्य आहे. हे आपण पाहतो. व्यक्तीच्या बाबतीत हे खरं आहे. होय, काही प्रमाणात ते खरं आहे. तथापि पुन्हा असा प्रश्न उपस्थित होतो की आपण ह्याला मर्यादा कुठे घालायची. मी केवळ थोड्याच अंतरावरचं पाहू शकतो, पण मी असा एक माणूस पाहिलेला आहे की तो आपले डोळे मिटून दुसऱ्या खोलीत काय घडतं हे पाहू शकतो. यावर माझा विश्वास नाही असं तुम्ही जर म्हणालात तर कदाचित 2-3 आठवड्यात तो मनुष्य तुमच्या ठिकाणी तसं सामर्थ्य निर्माण करेल. ही गोष्ट कोणालाही शिकवता येईल. दुसऱ्याच्या मनात काय घडतं आहे हे कसं सांगावं हे काही माणसांना 5 मिनिटात सुद्धा शिकवता येईल. ह्या गोष्टी प्रत्यक्ष दाखवता येण्यासारख्या आहेत. आता या गोष्टी जर खऱ्या आहेत तर मनाच्या शक्तीला कुठे मर्यादा घालता येईल. जर खोलीच्या कोपऱ्यात दुसऱ्या माणसाच्या मनात काय घडतंय हे एखाद्या माणसाला सांगता आलं तर त्याला दुसऱ्या खोलीतील माणसाच्या मनातील गोष्ट का सांगता येऊ नये. एवढंच नव्हे तर कुठेही असणाऱ्या माणसाच्या मनातील विचार त्याला का सांगता येऊ नये. का नाही हे आपल्याला सांगता येत नाही. हे शक्य नाही असं म्हणण्याचं धाडस आपण करू शकत नाही. हे कसं घडतं हे आपल्याला माहीत नाही, एवढं फार तर आपण म्हणू शकतो. अशा प्रकारच्या गोष्टी शक्य नाहीत असं म्हणण्याचा हक्क भौतिक शास्त्रज्ञांना नाही. आम्हाला कळत नाही एवढंच त्यांना म्हणता येईल. कोणत्याही शास्त्राला काही घटनांची माहिती गोळा करावी लागते, त्यावरून सामान्य नियम बनवावे लागतात, सिद्धांत शोधावे लागतात आणि सत्यकथन करावं लागतं. एवढं शास्त्राचं काम आहे. पण सत्य घटनाच जर आपण नाकारल्या तर आपल्याला शास्त्र कसं बनवता येईल. मनुष्य किती शक्ती संपादन करू शकेल याला काही मर्यादा नाही. भारतीय मनाचं असं वैशिष्ट्य आहे की एखाद्या गोष्टीबद्दल त्याला आवड उत्पन्न झाली की त्यात ते सर्वस्वी घडून जातं आणि इतर गोष्टींची ती उपेक्षा करतं. भारतामध्ये किती शास्त्रांचा उगम झाला हे आपण जाणताच. गणिताचा आरंभ तिथे झाला. संस्कृतमध्ये मोजण्याच्या पद्धतीप्रमाणे 1, 2, 3 यापासून शून्यापर्यंत जाणारे आकडे तुम्ही अजूनही मोजत आहात. तुम्हाला हेही माहिती आहे की बीजगणिताची सुरुवात भारतात झाली. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत भारतीयांना न्यूटनच्या जन्माच्या आधीच हजारो वर्ष माहिती होता. हे वैशिष्ट्य आपण लक्षात घ्या. भारतीय इतिहासाच्या एका विशिष्ट कालखंडात मानव आणि मानवी मन या एका विषयाने सगळ्या भारतीयांना नुसतं वेड लावून सोडलेलं होतं. आणि त्याची मोहिनी इतकी जबरदस्त होती, त्याचं आकर्षण इतकं तीव्र होतं, याचं कारण असं की आपलं अंतिम ध्येय गाठण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे असं त्यांना वाटत होतं. त्या काळात भारतीयांची अशी खात्री होऊन चुकली की काही विशिष्ट नियमांनुसार मन वाटेल ती गोष्ट करू शकतं. याचा परिणाम असा झाला की मनाचं सामर्थ्य हा त्यांच्या अभ्यासाचा मोठा विषय झाला. मंत्र, तंत्र, जादू आणि इतर अनेक प्रकारच्या सिद्धी हा काही त्यांच्यापक्षी अलौकिक विषय राहिला नाही. तर पूर्वी तिथे भौतिकशास्त्र ज्याप्रमाणे शिकवली जात त्याप्रमाणे हे शास्त्रही नियमितपणे शिकवण्यात येऊ लागलं. त्यांचा या गोष्टीवर इतका विश्वास बसला की भौतिकशास्त्र जवळजवळ मरणाच्या पंथाला लागली. त्यांच्या मनापुढे एवढी एकच गोष्ट सतत उभी राहिली. निरनिराळ्या पंथाच्या योग्यांनी अनेक प्रकारचे प्रयोग सुरू केले. काहींनी प्रकाशासंबंधी प्रयोग केले. शरीरामध्ये निरनिराळ्या रंगांचे प्रकाश किरण काय बदल घडवतात हे पाहण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ते एका ठराविक रंगाचा कपडा घालत, एका ठराविक रंगाच्या प्रकाशात वावरत आणि एका ठराविक रंगाचं अन्न खात. अशा रीतीने अनेक प्रकारचे प्रयोग करण्यात आले. दुसऱ्या काही माणसांनी स्वतःचे कान उघडे ठेवून किंवा बंद करून आवाजासंबंधीचे प्रयोग केले. दुसऱ्या काही लोकांनी घ्राणेंद्रिय वगैरे दुसऱ्या विषयांवर अनेक प्रयोग केले. या सगळ्या प्रयोगांचा हेतू हा होता की वस्तूंचं मूळ कारण समजावं, त्यांच्या सूक्ष्म अंगांचा परिचय व्हावा आणि त्यांच्यापैकी काही लोकांनी खरोखर अत्यंत आश्चर्यकारक सामर्थ्य प्रकट केलं. त्यांच्यापैकी अनेक जण हवेत तरंगण्याचा, आकाशातून उड्डाण करण्याचा प्रयत्न करत होते. पाश्चात्य देशातल्या एका फार मोठ्या पंडितांकडून ऐकलेली एक गोष्ट मी आपल्याला सांगतो. त्यांना ही गोष्ट सिलोनच्या गव्हर्नरांनी सांगितलेली होती. या गव्हर्नरांनी तो प्रयोग प्रत्यक्ष पाहिला होता.
तिरकस काठ्या बांधून तयार केलेल्या एका स्टूलवर एका मुलीला मांडी घालून बसवण्यात आलं. थोडा वेळ बसून झाल्यावर त्या जादूगारांनी या काठ्यांपैकी एक एक काठी काढायला सुरुवात केली आणि त्या सर्व काठ्या काढून झाल्यावर ही मुलगी हवेत तरंगू लागली. गव्हर्नरांना वाटलं की त्यांना काही नजरबंदी झाली असावी, म्हणून त्यांनी आपली तलवार बाहेर काढली आणि जोराने त्या मुलीच्या पायाखालून फिरवली. पण त्या ठिकाणी काहीही नव्हतं. आता सांगा हे काय होतं? ती जादू नव्हती किंवा त्यात अलौकिक असं काही नव्हतं आणि हेच त्याचं वैशिष्ट्य होतं. अशा गोष्टी घडत नाहीत असं भारतातील कोणताही माणूस म्हणणार नाही. हिंदूंना ही एक सामान्य गोष्ट वाटते. शत्रूशी युद्ध करताना हिंदू लोक नेहमी काय म्हणतात हे आपल्याला माहिती आहे? अहो, आमच्यापैकी कोणीतरी एक योगी पुढे होईल आणि शत्रूला बाहेर हाकलून देईल. भारतीयांचा असा दृढ विश्वास आहे, हातात किंवा तलवारीत काय शक्ती आहे? सर्व शक्ती आत्म्यातच आहे. ही गोष्ट जर खरी असेल तर आत्यंतिक प्रयत्न करायला मनाला हे पुरेसं प्रलोभन आहे. इतर शास्त्रांमध्ये फार मोठं यश मिळवणं जसं अत्यंत कठीण आहे, तसंच या शास्त्राच्या बाबतीतही ते कठीण आहे. या शास्त्राच्या बाबतीत तर ते अधिक कठीण आहे. तथापि बऱ्याच लोकांना असं वाटतं की या शक्ती सहज संपादन करता येतील. संपत्ती संपादन करायला तुम्हाला किती वर्ष लागतात त्याचा विचार करा. विद्युतशास्त्र, यंत्रशास्त्र शिकायला किती वर्ष लागतात? आणि ही शास्त्र शिकल्यानंतर सबंध आयुष्यभर तुम्हाला परिश्रम करावे लागतात. दुसरी गोष्ट अशी की ही अन्य शास्त्र हालचाल न करणाऱ्या स्थिर अशा वस्तूंचा अभ्यास करतात. आपल्याला खुर्चीचं पृथक्करण सहज करता येतं, कारण खुर्ची आपल्यापासून पळून जाऊ शकत नाही. पण हे शास्त्र मनोव्यापाराचा अभ्यास करतं. मन हे सर्वदा भ्रमण करत असतं. ज्या क्षणी आपण त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न करतो त्या क्षणी ते आपल्या हातून निसटतं. या क्षणी मनाची एक स्थिती असते, दुसऱ्या क्षणी कदाचित ती एकदम बदलते. सदा सर्वदा मनात परिवर्तन घडत असतं. या नित्य परिवर्तनामध्येच त्याचा अभ्यास करावा लागतो, ते समजून घ्यावं लागतं, त्याचं आकलन करावं लागतं आणि त्याला ताब्यात आणावं लागतं. मग हे शास्त्र किती कठीण असेल याचा तुम्ही विचार करा. त्यासाठी खूप अभ्यासाची गरज आहे. काही लोक मला असं विचारतात की या शास्त्राचे प्रत्यक्ष धडे मी का देत नाही? कारण ही साधीसुधी गोष्ट नाही. मी या व्यासपीठावर उभा राहून आपल्यासमोर बोलत आहे. आपण घरी जाता आणि आपल्याला आढळून येतं की याचा काही फायदा नाही. मलाही त्याचा काहीच फायदा नसतो. मग तुम्ही म्हणता की हे सगळं व्यर्थ आहे. असं होण्याचं कारण हे की तुम्हाला ते व्यर्थ ठरवायचं असतं. मला या शास्त्राची फारच थोडी माहिती आहे, पण जे थोडंसं ज्ञान मी संपादन केलं त्यासाठी मी आयुष्याची 30 वर्ष खर्च केलेली आहेत. आणि जे थोडंसं मला समजलेलं आहे ते लोकांना गेली 6 वर्ष मी सांगत आलेलो आहे. ते शिकायला मला 30 वर्ष लागली. 30 वर्ष मी कठोर परिश्रम केले. 24 तासांपैकी 20 तास मी कधी कधी त्याचा अभ्यास केला. सबंध रात्रीत कधी कधी तर मी फक्त 1 तास झोपलो असेन. काही वेळा मी सर्व रात्रभर अभ्यास केला. केव्हा केव्हा मी अशा ठिकाणी राहिलो की त्या ठिकाणी आवाज क्वचितच ऐकू यायचा. श्वासाचा सुद्धा आवाज क्वचितच कानी पडायचा. कित्येक वेळा मला गुहेमध्ये राहावं लागलं. या गोष्टींचा विचार करा. असं असूनही मला हे शास्त्र फारच थोडंसं माहिती आहे. किंबहुना ते काहीच माहीत नाही असं म्हटलं तरी चालेल. या शास्त्राचं फारच थोडं ज्ञान मला झालेलं आहे. मी त्याला नुसता स्पर्श केलाय असं म्हणता येईल. पण माझी खात्री आहे की हे शास्त्र सत्य आहे. ते अपार आहे आणि आश्चर्यकारक आहे. आता जर तुमच्यापैकी कोणाला खरोखरच या शास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर त्यांनी मनोनिग्रहाने सुरुवात करायला पाहिजे. कोणत्याही धंद्यामध्ये जितका मनोनिग्रह लागतो तितक्या किंबहुना त्याहीपेक्षा जास्त मनोनिग्रहाने त्यांनी हा अभ्यास सुरू केला पाहिजे. कोणत्याही धंद्यात किती अवधान ठेवावं लागतं, किती मेहनत घेऊन सतत काम करावं लागतं हे आपण जाणताच. जरी पिता, माता, पत्नी, मुलगा, मुलगी कोणीही मरण पावली तरी व्यवसाय काही थांबत नाही. हृदयामध्ये अत्यंत व्यथा असली तरी व्यवसायाच्या ठिकाणी जाणं भाग पडतं. कामाच्या प्रत्येक क्षणी दारुण यातना होत असल्या तरीही काम करावंच लागतं. ह्याला म्हणतात व्यवसाय. आणि हे योग्य आहे असं आपल्याला वाटतं. ते न्याय्य आहे असं आपण मानतो. कोणत्याही व्यवसायाला जितकी तपश्चर्या आवश्यक आहे त्याहीपेक्षा अधिक या शास्त्राला जरूर आहे. धंद्यामध्ये पुष्कळ माणसं यशस्वी होतात, पण यात मात्र कमी माणसांना यश मिळतं. कारण जी व्यक्ती याचा अभ्यास करते तिच्या मनाच्या विशिष्ट घडणीवर बरंच काही अवलंबून असतं. ज्याप्रमाणे धंद्यामध्ये सर्वांनाच काही गडगंज संपत्तीचा लाभ होत नाही, पण प्रत्येकाला थोडं बहुत मिळतं, त्याचप्रमाणे या शास्त्राच्या अभ्यासात प्रत्येकाला ओझरता अनुभव मिळेलच.
त्यामुळे या शास्त्राच्या सत्यतेविषयी त्याची खात्री होईल आणि काही माणसांना या शास्त्राचा पूर्ण अनुभव आलेला आहे या गोष्टीची त्यांना शंका राहणार नाही. ही ह्या शास्त्राची रूपरेषा आहे. हे शास्त्र स्वतः प्रमाण आहे, ते स्वयंप्रकाश आहे. दुसऱ्या कोणत्याही शास्त्राची त्याची तुलना होऊ शकते. दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रापेक्षा या शास्त्राच्या क्षेत्रात ढोंगी, जादूगार, लबाड लोक अधिक आहेत. का? कारण धंदा जितका अधिक किफायतशीर तितके लबाड लुच्चे लोक त्यात अधिक आढळायचे. पण त्यावरून तो धंदा चांगला नाही हे सिद्ध होत नाही. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या शास्त्रातील अनेक मुद्दे ऐकून घेणं हा एक उत्तम बौद्धिक व्यायाम असेल आणि आश्चर्यकारक गोष्टी ऐकण्यातही एक प्रकारचं बौद्धिक समाधान असेल. पण जर तुमच्यापैकी कोणाला खरोखर यापेक्षा अधिक काही शिकायचं असेल तर केवळ व्याख्यानं ऐकून काम भागण्यासारखं नाही. ती गोष्ट व्याख्यानांद्वारे शिकता येणार नाही. ती प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे आणि अनुभवच दुसऱ्याला अनुभव देऊ शकतो. आपणापैकी जर कोणी हे शास्त्र खरोखरच शिकायचा निश्चय केला असेल तर त्याला मदत करायला मला आनंद वाटेल.